मेंदूवरती, त्या ऊर्जेवरती कोणीही ताबा मिळवू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची आता आलंय म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हा मनुष्य देह चैतन्य अवस्था सोडतो म्हणजे मृत होतो आणि जेव्हा त्याचा स्मशानामध्ये जेव्हा तो देह जाळला जातो तेव्हा आपण पाहिलेलं आहे की ती कवटी फुटते, त्यातनं एक प्रकारचा आवाज येतो आणि मग ती लोक जातात. पण त्याचा कधी विचार करत नाहीत की ही फुटली का. असं म्हणतात की त्याच्यामध्ये हवा भरलेली असते, ती फुटते आणि म्हणून जातात. पण शास्त्रीय कारण असं की ती शक्ती तेव्हा त्या देहातनं पूर्ण मोकळी होते आणि मग ती माणसं सगळी जातात. म्हणून सहस्त्रार चक्राचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. सगळ्या उच्च स्थानावरती ते आहे आणि ते चक्र नाहीच मुळामध्ये, ते षटचक्रच आहेत. आणि मग आपला देह हा जी चक्र जी आहेत तू जर त्याचा अभ्यासाचा असेल तर मुळामध्ये तुमचा देह काय, तर तुमच्या देहामध्ये असलेला तुमचा रक्तगट काय आहे, तुमच्या देहामध्ये असलेलं आपण जसं आत्ताच्या भाषेमध्ये कॅल्शियम काय आहे, प्रत्येक घटक पोटॅशियम असो फॉस्फरस असो जेवढे काही घटक आहेत ते शरीरामध्ये कसे आहेत ह्याची दृष्टी मनुष्याला हा अभ्यास करायच्या अगोदर त्याचं नियंत्रण किती आहे, त्याची संख्या किती आहे, त्याचा अभ्यास होणं गरजेचं असतं. फक्त देहापासनं देहातल्या आतल्या मूलाधार चक्रापासनं ते सहस्त्रार चक्र आपण म्हणू नये, कारण आम्हाला दोन्ही ठिकाणी ज्यांनी सांगितलं त्यांच्या शब्दांना प्रमाण होतं. आणि मुख्य म्हणजे प्रमाणापेक्षा कसं आहे की जे आपल्या वेदांमध्ये लिहिलेलं आहे, माऊलींनी लिहिलेलं आहे, माऊलींनी म्हणजे साक्षात भगवंतांनी हे सांगितलेलं आहे की ते त्याचंच आहे. आणि मग जे त्याचंच आहे तर त्याच्यावरती आपण नियंत्रण करू शकत नाही, म्हणून त्याला बीज अक्षर नाही आहे. सहस्त्रार चक्राला बीज अक्षर नाही, कारण ते आपलं नाही. एवढंच 6 चक्र दिलेत ना, देवाने सांगितले ना हे एवढं माझ्याकडे आहे, बाकी सगळं तुझ्याकडे दिलेलं आहे ना, त्याच्यावरती तू कर. वरचं सगळ्यात नियंत्रण मी करतो, बाकी तू भानगडीत पडू नकोस. तुझ्या हाताने काय करायचं आहे ते तू बघ. पण मग ह्याच्यामध्ये सुद्धा बघा त्यांनी देह देताना कसं वर्गीकरण केलेलं आहे. आपण हात आपल्याला पाहिजे तेव्हा हलवू शकतो, पाय हलवू शकतो, डोळे उघडझाप करू शकतो, कान पाहिजे तर ऐकू शकतो, नको तर बंद करू शकतो, तोंड आहे. पण शरीरातले काही अवयव जे अनियंत्रित आहे त्याचं नियंत्रण हे फक्त त्या परमात्म्याकडे आहे. हृदय, यकृत, आतडं आणि मूत्रपिंड ह्याचं नियंत्रण त्या भगवंताकडे आहे. मूत्राशय नाही, मूत्रपिंड नाही तर त्याच्यामध्ये परत समजण्यामध्ये गफलत होईल. तर ह्याचं नियंत्रण आपण हृदय थांबवू शकतो का, तर नाही थांबवू शकत. आत्ता 4 दिवसापूर्वी एकांशी माझी भेट झाली तर त्याच्यात हृदय थांबत नाही. कुंभक क्रियेमध्ये तुम्ही नाडी थांबवू शकता, हृदय थांबवू शकत नाही, कारण हृदय हा असा स्नायू आहे की जो जोर थांबला तर ते चालू करायचं का नाही हे फक्त त्या भगवंताच्या त्या परमात्म्याच्या हातामध्ये आहे. त्यामुळं हृदयापासनं आपल्या देहापर्यंत नाडीपर्यंत पोचणाऱ्या गोष्टी थोडक्यात ह्या बाजूनी जायचा रस्ता बंद, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी सांगतो की ह्या रस्त्याने जाऊ नये, तसं श्वासाला त्या बाजूनी जायला रोखलं जातं, त्याला ते कुंभक म्हटलं जातं. हा नंतर भाग येईल. मग हृदय, यकृत, आतडं आणि मूत्रपिंड ह्या गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये नाहीत. ह्या भगवंताने त्याच्या नियंत्रणामध्ये ठेवलं आहे. आता फुफ्फुस सुद्धा त्याच्यामध्ये वास्तविक येतं, पण आपण काही वेळा श्वास रोखून देऊ शकतो. प्राणायामामध्ये काय करतो, 5 वेळा दीर्घ श्वास घ्या, 5 वेळा दीर्घ श्वास सोडा. म्हणजे फुफ्फुस जे असतं त्याचा श्वास, त्याच्यामध्ये जाणारा प्राणवायू आपण थांबवू शकतो. म्हणून फुफ्फुसाला याच्यामध्ये गृहीत धरलेलं नाही, कारण ह्या 5 गोष्टी ह्या भगवंताने त्याच्या हातामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या मनुष्य त्याच्या बुद्धीनुसार सुबुद्धीनुसार नियंत्रित करू शकतो. पण मग ह्याचा स्वामी कोण, या देहाचा स्वामी कोण? मग जिचं आपण म्हणतो की साधनेला सुरुवात करा, ध्यानाला सुरुवात करा, मग आपण असं बसा,
एका जागी बसा आणि ओंकाराने सुरुवात करा. पण मग ओंकाराचा संबंध काय आला? आता कोणाला सांगायला काही गरज लागणार नाही की जिथं ओम आला तिथं हे शिवतत्व आलं. हे अगदी लहान मुलाला सुद्धा माहिती असेल की ओम आलाय म्हटलं की त्याची देवता कोण आहे? तर भगवान शंकर आहे. मग भगवान शंकराचा या ध्यान क्रियेमध्ये संबंध कसा आला? कुठं संबंध आहे? कसा संबंध आहे? तर त्याची एक गोष्ट मी सांगतो. ध्यान क्रिया, कुंडलिनी क्रिया, देहक्रिया ह्या गोष्टींवरती महर्षी व्यासांनी जेव्हा वृद्ध अवस्थेकडे ते झुकले तेव्हा त्यांनी विचार केला की ह्याचं ज्ञान मला आहे, पण हे ज्ञान कोणाकडनं तरी या समाजाला दिलं गेलं पाहिजे. आणि मी जे ज्ञान प्राप्त केलं आहे, मला जे ज्ञान माहिती आहे, हे वास्तविक ज्ञान खरंच कामाला येईल का ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण तयार करतो, एखादं मॉडेल तयार करतो, पण त्याची ट्रायल घेतल्याशिवाय ते विकत नाही. तसं इथं व्यासांच्या मनामध्ये विचार आला की आपण या ध्यानधारणा, कुंडलिनी ह्या सगळ्या गोष्टी ह्या शरीराच्या मनुष्याच्या मज्जारज्जूपासनं मज्जातंतूपर्यंत सगळ्या ज्या निगडीत आहेत ह्या गोष्टींवरती, ह्या शक्तींवरती नियंत्रण करणारं, असं उपदेश करणारा कोणीतरी पाहिजे. पण हे उपदेश करताना ज्या भगवंताचं, जो स्थितीचा स्वामी आहे, जो भगवान विष्णू आहे, श्रीकृष्ण आहे, त्याचं प्रेमरूप, त्याचा प्रेमभाव हा कमी होता कामा नये. कारण जेव्हा तुम्ही ध्यानात जाता, जेव्हा कुंडलिनी जागृत करतात, तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी सोडायला लागतात. पण त्या सोडायला लागतात म्हणजे काय? त्या क्षणी त्या गोष्टींपासून तुम्हाला बाजूला व्हायला लागतं. म्हणजे थोडक्यात विरक्त अवस्था तुम्हाला त्याच्यामध्ये प्राप्त करायला लागते. हे संन्यासी लोक हिमालयात बसलेले आहेत, साधू आहेत, त्यांना नातं वगैरे काही नसतं. ते कधी विचार करतात की मला कोणी जन्माला घातलं, माझे वडील कोण, माझे भाऊ कोण, मला काय पाहिजे, माझं रोजची दिनचर्या कशी चालेल, माझं पोट कधी भरेल, हे प्रश्न त्यांना पडतच नाहीत. कारण मानसिक आणि वैचारिक अवस्था ही विरक्त झालेली असते. सगळ्यामधनं मोकळं होणं, रित होणं, त्याला विरक्त अवस्था म्हणतात. पण प्रेमभाव, आता या सृष्टीचा निर्माता आहे, या सृष्टीचा जो नियंत्रण करणारा आहे, त्याला विसरून कसं चालेल? मग व्यासांनी विचार केला की आपण असं करावं की श्रीकृष्णाकडे जावं, भगवंताकडे जावं. पण भगवंत प्रेमरूपी आहेत हे गणपतीने त्यांना सांगितलं. तेवढ्यात गणपती तिथं प्रगट झाले. बघा कसं असतं, आपण म्हणतो ना की सगळ्या चक्रांमध्ये कधी म्हणतो गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुलारंभ आरंभ तो निर्गुणांचा. हा जसा प्रत्येक गोष्ट असो जीवनामध्ये, त्याच्यामध्ये आरंभ हा गणपतीपासूनच होतो. हा गणपती त्या व्यासांकडे गेला आणि त्याला सांगितलं की तुम्हाला असं असं तुमचे जे मनातला जो विचार आहे हा सगळा उत्तम आहे, तर मला काय वाटतं की तुम्ही हे भगवान शंकरांकडे जा. कारण प्रेमभाव, प्रेमरूप हे काही माणसाच्या शरीरातनं रित होणारं नाही आहे. जर प्रेमभावच नसेल तर भगवंताची ओळख सर्वसामान्य मनुष्याला राहणारच नाही. आणि विरक्त जो भाग आहे हा विरक्ती फक्त स्मशानातच येते. त्यामुळं मनुष्याला जन्मताचा पूर्ण जीवन हे विरक्त घडवायचं का, विरक्त त्यांनी जावं असं तुम्हाला वाटतं का महर्षी? असं गणपतींनी महर्षी व्यासांना प्रश्न विचारला. आणि व्यासांना गणपतीचं ते बोलणं पटलं आणि गणपतींनी हेही सांगितलं की तुम्हाला प्रेमभाव हा जर लक्षात ठेवायचा असेल आणि हा नष्ट व्हायचा नसेल तर तुम्हाला अशाच व्यक्तीची ओळख आणि अशाच व्यक्तीला घ्यायला पाहिजे की जो पूर्ण
प्रेमामधनं, प्रेमभावातनं विरक्त आहे, आणि तो म्हणजे फक्त शंकर. आणि मग व्यासांना हे पटतं, आणि मग व्यास लगेच गणपतीला म्हणतात, मी असं करतो, मी तुला सांगतो, तू लिही. आता गणपती पण म्हणतो, ठीक आहे, चला तुम्ही सांगताय तर मी तुमचं हे काम नक्की करेन, तुम्ही भगवान शिवशंकरांना भेटून या. पण न थांबता सांगणार असाल तर मी लिहायला तयार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जर थांबलात तर मी उठून जाईन. ही गोष्ट साधारण सगळ्यांना माहिती आहे, पण ह्याला धरून आहे याला, म्हणून मी आत्ता परत एकदा सांगतो. आणि व्यास पण हुशार असतात, ते म्हणतात ठीक आहे. आणि ते काय करायतात की 100, ही नंतरची गोष्ट अर्थात आहे हा भाग, की 100 श्लोक झाले की एक श्लोक असा करायचा की गणपतीला विचार करायला लागेल, असं आपण ह्या गणेशाला सांगू, असा विचार व्यास करतात आणि त्या गणपतीला होकार देतात. आणि त्याला सांगतात, मी जे सांगतोय, मी जे नंतर ध्यान मार्गाने, ध्यान योगाने, कुंडलिनीच्या बाबतीत, चक्रांच्या बाबतीत ह्या समाजाला जे ज्ञान देईन ते योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवायचं काम तुझं. पण ते तू नुसतं ठरवायचं नाही, तर त्याच्यावर विचार करून तू त्याला ठरव. म्हणून गणपतीचं स्थान हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे, ऊर्जेची देवता आहे. तर म्हणून ते स्थान गणपतीला आपण का जपतो आणि का जपतो, ह्या दोन्ही इथं महत्त्वाच्या आहेत. की ध्यानधारणा साधन करताना जर गणपतीचं नामस्मरण पहिलं केलं गेलं नाही तर ती ध्यानधारणा, जो साधा नमस्कारसुद्धा त्या देवतेपर्यंत पोचत नाही. तर ही एक सगळ्यात महत्त्वाची इथं गोष्ट आहे. आणि मग व्यास भगवान शंकरांकडे येतात आणि भगवान शंकरांना म्हणतात की मी असं असं ठरवलेलं आहे, तर कोणीतरी मला एक जण असं पाहिजे की ह्या सर्व क्रियांमध्ये मला जो सहाय्य करेल, ते तुम्हीच आहात, असं व्यास शंकराला सांगतात. आणि मग शंकर म्हणतो की नाही नाही, हे काय मला जमायचं नाही, हा काय माझा भाग नाही, प्रेम हा माझा भागच नाही, विरक्तता हाच माझा भाग आहे. आणि विरक्त शंकराची साधना बघा तुम्ही, विरक्तीकडे, प्रेमभाव नाही कुठं. भोळे आहेत पण प्रेमभाव नाही, प्रेमळ नाही, प्रेमळ विष्णूच. मग ते व्यासाला म्हणतात ठीक आहे. व्यासही हुशार असतात. का शंकराला सुद्धा भोळं का म्हटलेलं आहे, तर व्यास बरोबर तिथं चतुरारीने सांगतात त्यांना, ठीक आहे, उद्या लोक काय म्हणतील की भगवान शंकरांनी प्रेमभाव उत्पन्न होतो म्हणून ह्याच्यातनं माघार घेतली. आणि भगवान शंकर तिथं फसतात. ते व्यासांना म्हणतात की खरं आहे तुमचं म्हणणं, जगाच्या कल्याणासाठी जर मी एवढं इंग्लिशमध्ये सॅक्रिफाईस, माझं समर्पण केलं तर त्यात काही बिघडत नाही, माझी तयारी आहे. पण मी कसा येणार, मला लोकांसमोर यायचं नाही, तर तुम्ही काय. तर मग व्यास लगेच म्हणतात की तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही असं करा, माझा पुत्र होऊन या, मी तुम्हाला कुठेही अडवणार नाही, मी तुम्हाला बंधनात अडकवणार नाही, मी तुम्हाला माझा पुत्र म्हणून, माझी पत्नी आणि मी, आई वडिलांचा तुला हे कर्तव्य आहे मुलगा म्हणून याचं कर, असं त्या कर्तव्यातही अडकवणार नाही, कुठल्याही विवाह बंधनात तुला अडकवणार नाही, हे मी तुम्हाला महादेवा मी शब्द देतो. आणि मग महादेव, भगवान शंकर या गोष्टीला तयार होतात. आणि मग व्यासांचा पुत्र म्हणून शुकाचार्यांचा जन्म होतो. आणि जन्मताच ते, आता या गोष्टी पौराणिक आहेत, शास्त्रीय आधार. आपण म्हणतो मग जन्म झाला, मग देहापासून झाला नाही, आईच्या उदरातनं झाला नाही, तर तसं नाही आहे. पौराणिक गोष्टी, त्याला प्रत्येक गोष्टीला आधार आहेत आणि आपल्या सर्व ग्रंथांमध्ये हे सगळ्या प्रमाणित लिहिलेल्या आहेत. आणि शुकाचार्यांचा जन्म होतो आणि जन्मताच ते आई वडिलांना सोडून जायला लागतात. आणि तिथं व्यास, शेवटी कसं असतं, आईच असते, आपल्या उदरी जन्म झाला काय आणि नाही झालं काय, पण हा माझाच पुत्र आहे. आणि आईचं वात्सल्य, आईचंच वात्सल्य. तिला थोडंच माहिती असतं की व्यासांनी अशी काही भानगड केलेली आहे. मग व्यास तिला सांगतात की ह्याला तू थांबवू नकोस, ज्या कार्यासाठी याचा जन्म झालेला आहे ते कार्य ह्याच्या हातनं होणं गरजेचं आहे,
तर तू जा. आणि तो शुकाचार्य लगेच जन्म झाल्या लगेच जायला निघतो, कारण कार्यासाठी आलेला असतो. आणि जसा जायला निघतो, जसा पुढं जातो, नेमका व्यासांना तिथं मोह होतो की माझं वय झालं आहे, हे ज्ञान मी देणार, पण जर काही अडचण आली, शारीरिक अडचण आली तर मी काय करणार. आणि मग ते शुकाचार्यांच्या मागे जातात. म्हणजे बघा, पत्नीला सांगतात, महादेवानं शब्द दिलेला असतो, पण व्यासांचे नेमकं इथं थोडासा घोटाळा होतो. त्यांच्यातलं पितृत्व जागं होतं, प्रेम जागं होतं, आणि ते त्या शुकाचार्यांच्या मागे जातात. आता शुकाचार्य भगवान शंकरांचेच अवतार असतात. ते जसे जातात तसे शुकाचार्य काय करतात, जी आजूबाजूला जंगलातली झाडं असतात त्या झाडांकरवी व्यासांना उपदेश करतात. व्यासांना कळत नाही की काय घडतंय, पण ही सगळी शुकाचार्यांची म्हणजे त्या शंकराची खेळी असते. एकदा तर तुम्ही शब्द दिलेला आहे की मला कुठल्या बंधनात मी अडकवणार नाही, कशात अडकणार नाही, आणि हे सगळं मोकळं राहील. मला फक्त जे उद्दिष्ट, जे ध्येय, या देहाचं, ध्यानाचं, कुंडलिनीचं, सर्व चक्रांचं, या जगताचं, परमात्माची ओळख, हे सर्व मला सांगून मला रीत व्हायचं आहे, माझा अवतार संपवायचा आहे, हे जर अगोदर ठरलेलं होतं तर तुमच्या मनामध्ये हे प्रेम उत्पन्न कसं झालं, हे व्यासानं कळणं गरजेचं असतं. आणि मग सगळ्या झाडांना, सगळी झाडं तिथे व्यासानं सांगतात की तुम्ही परत जा, माझ्या पाठीमागं येऊ नका. व्यासांना कळत नाही एवढी बाजूला सगळी झाडं आहेत आणि सगळीकडे ते सगळ्यांना शुकाचार्यच कसे काय दिसत आहेत, ही काय गंमत आहे. आणि ते दगड घेतात आणि ते झाडावर मारतात. हे काहीतरी चुकतंय, इथं कसा दिसतो तिथं कोण, हा असा कोण आहे, ही कुठली शक्ती निर्माण झाली की जो माझं मन बिघडवतोय, मला त्या विचारांपासून दूर नेतोय, आणि माझ्यासमोर काहीतरी एक प्रकारची शक्ती अशी निर्माण करतोय की माझ्या मुलापासून मला लांब नेलं जात आहे. आणि मग ते झाडावरती लागतं, ते एका झाडाचं फळ खाली पडतं, आणि मग तिथं ते फळ म्हणजे ते झाड, वास्तविक सगळी शुकाचार्यांचीच क्रिया असते. आणि मग ते व्यासानं म्हणतं की जगताने जरी आम्हाला दगड मारले तरी आम्ही देताना त्यांना मधुर फळच देणार, हे तुम्ही लक्षात घ्या. आपण आता विचार केला तर आपण म्हणतो की या गोष्टींचा इथं संबंध काय. तर हे वृक्ष, हे सर्व शुकाचार्य, हे सर्व वृक्ष म्हणजे मनुष्य देहामधले सगळे विकार आहेत. मनुष्याला असलेला, मनुष्यामध्ये उत्पन्न होणारा राग, लोभ, मोह, मत्सर, माया, याच्या ह्या फांद्या आहेत की ज्याचा ताबा, ज्याचा स्वामी जरी भगवान शिवशंकर असले तरी मनुष्य थोडंसं कोणाला जरी बोललं तरी त्याला उद्धटपणे बोलतो. म्हणून जसं व्यासांना शुकाचार्यांनी पहिला धडा दिला, व्यासांनी काय केलं, एवढं आयुष्य गेलं त्यांचं. व्यासांचं जर चरित्र बघितलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण शेवटी झालं काय वृद्ध अवस्थेमध्ये, मुलाच्या ओढीपायी दगड झाडावर मारलाच ना. मग तोच दगड, तोच व्यास म्हणजे मनुष्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होणारा विकार आहे, जो आपणच निर्माण करतो. शुकाचार्य कोण आहे, तर आपल्या शरीरामध्ये जो भगवंत, जो महादेव, जो ओंकार, आकार, उकार, मकार याचा स्वामी विरक्त अवस्थेत बसलेला आहे, त्याचं मूल म्हणजे मनुष्याच्या विचारांमध्ये उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आहेत. त्या विरक्तीकडे जायला पाहिजेत, मोकळ्या व्हायला पाहिजेत. मोकळं होणं म्हणजे काय, तर एखादा तुम्हाला बोलला, एखाद्या गोष्टीत तुम्हाला त्रास झाला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघाचा दृष्टिकोन तुमचा बदलला गेला पाहिजे. जसं झाडाला दगड मारतो, झाडावरती दगड मारल्यानंतर त्याला वेदना होत नसतील का, सजीवच आहेत, पण तुम्ही जरी दगड मारलात तरी तो देताना मधुर फळ देतो. ही गोष्ट मनुष्याच्या देहाच्या बाबतीत लागू होते. हाच विचार आपण ध्यानामध्ये, ध्यानाचा अभ्यास करताना
कुंडलिनीचा अभ्यास करताना आधी हा अभ्यासला पाहिजे की आपण जो अभ्यासाला सुरुवात करतोय तो करताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जायला लागणार आहे. ही सगळ्या गोष्टी, हे सगळे विकार आपल्यावरती दगडफेक करणार आहेत, पण आपण त्याला मधुर फळच द्यायचं आहे. म्हणजे आपलं मन जे शांत करायचं आहे, विचार एकाग्र करायचे आहेत. कारण ते जर शांत झालं नाही, जर त्या झाडाने सांगितलं की तू मला दगड मारला म्हणून मी तुझ्यावर कोसळतो, म्हणजे तो विषयच संपला, म्हणजे काय झालं तर ती गोष्ट संपूनच गेली. परत दोष लागला. म्हणजे समोरचा, ही साधी गोष्ट आहे की समोरचा एखादी गोष्ट तुम्ही म्हणाल माझं चुकत नाही आहे, मग मी समोरच्याचं का ऐकून घ्यायचं. तर जिथं भगवंताची ही अवस्था झाली तिथं आपण कोण. मग जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ह्या ध्यानासारखी म्हणून डॉक्टर आम्हाला कायम सांगायची, जी गोष्ट आपण करतो त्याचं मूळ शोधणं गरजेचं आहे की आपण ती करू शकू का नाही, आपला देह त्याच्यासाठी तयार असेल का नाही, का नुसतीच कृती होणार आहे, वरवर कृती नाही. जर आतमध्ये पेरलं गेलं नाही, त्या मूलाधार चक्रामध्ये जर बीज लागलंच नाही, तर त्यातनं वरपर्यंत मस्तिष्कापर्यंत जाणाऱ्या प्रत्येक मज्जारज्जूमधले प्रत्येक घटक, प्रत्येक विवर, प्रत्येक थेंब असे गाठीसारखे थेंब असतात शरीरामध्ये. जे मनुष्याच्या जिथं शिवणी असते तिथं ते मूलाधार चक्र दावलेलं असतं आणि तिथनं त्या मस्तिष्कापर्यंत आपल्या मणक्याच्या पाठीमागनं, पोकळीतनं, पोटाच्या मागच्या बाजूनी तसा हे सगळी कनेक्शन, जसं टेलिफोनचं मगाशी सांगितलं, कनेक्शन शेवटपर्यंत जोडलेली असतात, तशी कनेक्शन केलेली आहेत. पण मग जो त्या मूलाधार चक्रामध्ये तुम्ही जर पाणीच जर घाणेरडं टाकलं तर ते झाड कसं वाढणार आहे. मग भगवंतानी तुम्हाला शरीरामध्ये ऊर्जा दिलेली आहे, वाटून दिलेली आहे. मग त्या देहाचं, त्या ऊर्जेचं नियंत्रण कसं करायचं ह्याची बुद्धी परमेश्वराने आपल्याला सुबुद्धी आणि कुबुद्धी या मार्गे दिलेली आहे. मग जेव्हा शरीराला शांतमय, पर साधा शब्द आहे, शांतमय अवस्थेत आपल्याला न्यायचं आहे. कारण ही ऊर्जा आहे शरीरामध्ये निर्माण झालेली ऊर्जा. एखाद्याला आपण 1000 रुपये दिले, कसे खर्च करायचं त्यांनी व्हायचं आहे. तसं भगवंताने आपल्याला ऊर्जा दिलेली आहे, त्याचा वापर कसा करायचा हे आपण ठरवायचं आहे. आणि मग ती दिलेली ऊर्जा आपल्याला वाढवायची का कमी करायची. जर वाढवायची असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे तुमचा देह तयार करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तयारी करून त्या जागी स्थिर होणं, म्हणजे आसनस्थ होणं, म्हणजेच आसन ग्रहण करणं हे पहिलं महत्त्वाचं आहे. की ध्यानामध्ये, कुंडलिनीमध्ये चक्रांचा अभ्यास करताना तुम्ही काय आसन धारण करता. आसन धारण करणं म्हणजे कुठलंही कपड्याचा तुकडा घेऊन बसणं त्याच्यावरती किंवा दर्भासन घेऊन बसणं तर असं नाही, पद्मासनात बसणं तर नाही. मग आसन धारण करणं म्हणजे काय, तर शरीरातली जी चैतन्यमय ऊर्जा जी जन्मताच आपल्या टाळूमार्फत शरीरामध्ये प्रवेशलेली असते तिला स्थिर करणं याला आसन म्हणतात. मग ती स्थिर करायचं तुम्हाला आता तुमचा देह हा विचार करत असतो, मग हा देहाचं तुम्हाला परमात्म्याशी संभाषण करणं, त्याच्याशी तुम्ही गोष्ट करणं, त्याच्याशी तुम्ही एकत्रीकरण करणं ह्याला योग म्हणतात. आणि जो आसन असतं त्याला योग अधिक आसन असा तो योगासन शब्द तयार झालेला आहे. की भगवंताशी, परमात्म्याशी आपण एकरूप होणं आणि ती स्थिरता लाभणं. मग तुम्ही उभे राहिलात म्हणजे आसन ग्रहण केल्यासारखंच आहे, पण आसन ग्रहण करणं म्हणजे त्या परमात्म्याशी एकरूप होणं, म्हणजे स्वतःला विसरणं, स्वला विसरणं. मग मनुष्याला स्वला कसं विसरायला पाहिजे. आपला देह धारण करताना मनुष्याला जी ऊर्जा मिळाली आहे ती ऊर्जा शरीरामध्ये कसं काम करते, कुठल्या शरीरातल्या भागामध्ये किती टक्के ऊर्जा असते, कशी त्या भगवंतानी ती देतानाच विभागली आहे, याचा अभ्यास आपण पुढच्या भागात करू. श्रीराम.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा